नमस्कार, मी फराह खान. सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय दहीफळेंसोबत या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे तो म्हणजे सेक्स, स्टीम अँड सोनाबाथ. मंडळी, आपण सगळ्या आजारांविषयी मोकळेपणाने बोलतो, मात्र जेव्हा सेक्स हा विषय येतो त्यावेळेला काही मर्यादा येतात आणि आजही या विषयावर बोलणं आपण कमीपणाचं मानतो. मात्र तीही एक समस्या आहे आणि प्रत्येक समस्येचं समाधान हे मिळालंच पाहिजे आणि त्यासाठीच आहे आमचा हा विशेष कार्यक्रम सुखी जीवनाचा मंत्र. तुमच्या सेक्स विषयीच्या समस्या मांडण्यासाठी हे एक उत्तम प्लॅटफॉर्म आहे जिथे तुम्ही तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळवू शकता. आणि सेक्स संबंधी मार्गदर्शन करता डॉक्टर विजय दहीफळे आजही ते आपल्या सोबत आपल्या स्टुडिओमध्ये बसलेले आहेत. सगळ्यात आधी आपण त्यांचं स्वागत करूया. डॉक्टर, आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. तर डॉक्टर या ठिकाणी आपल्या सोबत आहेत आणि आपल्या प्रश्नांची उत्तरं ते देणार आहेत. मात्र त्याआधी डॉक्टरांची थोडक्यात ओळख करून घेऊयात. तर डॉक्टर विजय दहीफळे हे सेक्सॉलॉजिस्ट आहेत आणि त्याचबरोबर त्यांचे जे क्लिनिक्स आहेत ते बऱ्याच ठिकाणी आहेत. औरंगाबाद, हैदराबाद, पुणे, नवी मुंबईमध्ये, नेरूळ, दादर, अंधेरी, कल्याण, नाशिक, अहमदाबाद आणि दुबईमध्ये देखील त्यांचं क्लिनिक आहे. आणि त्याशिवाय डॉक्टर नेहमीच देश विदेशामध्ये कॉन्फरन्स करत असतात आणि नवनवीन इन्फॉर्मेशन हे आपल्यासाठी घेऊन येत असतात आणि त्याचबरोबर आपल्याला वेगवेगळ्या विषयांवर ते मार्गदर्शन देखील करत असतात. आणि मागील काही एपिसोड्समध्ये आपण जिमिंग, स्विमिंग, सोनाबाथ आणि सेक्स विषयी बोललेलो आहोत आणि आज सुद्धा अशाच एका इंटरेस्टिंग टॉपिकवर आपण बोलणार आहोत, सेक्स अँड सोना स्टीम बाथ. आणि या चर्चेमध्ये तुम्हालाही सहभागी व्हायचं आहे त्यासाठी आमच्या स्टुडिओचा नंबर लिहून घ्या, 02266843333. हा आमचा नंबर आहे आणि विषयाला सुरुवातही करायची आपल्याला डॉक्टर. तर माझा पहिलाच प्रश्न आहे, म्हणजे आपण खरं तर 2-3 एपिसोड्स पासून याविषयी बोलतोय. स्टीम हा जो आहे याच्याविषयी माझा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे स्टीममुळे स्ट्रेस कमी होतो का? अच्छा, फराजी, जवळपास 2 आठवड्यापासून आपण हा टॉपिक घेतोय आणि तुम्हाला आठवतं मागच्या वेळेस तुम्ही विचारलं की आता पुढच्या वेळेस प्रेक्षकांसाठी राहणार आहे का? आणखी अर्धाही झाला नाही, आणखी भरपूर काही बाकी आहे. आपल्या प्रेक्षकांना ह्या स्टीमबद्दल आपण का सांगतोय? कारण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जी प्रत्येक गोष्ट आहे, व्यायाम म्हणा, एक्झरसाईज म्हणा, स्टीम म्हणा, स्विमिंग म्हणा, ह्याचं कोरिलेशन तुमच्या हेल्थशी कसं असतं, तुमच्या स्वास्थ्याशी कसं असतं आणि नक्कीच तुमच्या स्ट्रेस कमी होण्यासाठी ह्या स्टीमचा कसा वापर होतो. या ठिकाणी तुम्ही PIPमध्ये बघू शकता आपले पिक्चर्स. स्टीममुळं बॉडीमध्ये जे प्रकारचे कॉर्टिसॉल नावाचे हार्मोन्स असतात, कॉर्टिसॉल हार्मोन जेव्हा कमी होतात त्यावेळेस आपोआपच स्ट्रेस हा कमी होतो. स्ट्रेस कमी झाल्यानंतर आपल्या अवयवाकडे जाणारा जो फ्लो आहे तो फ्लो वाढतो आणि त्याचबरोबर स्किनमध्ये जे टॉक्सिन्स असतात ते टॉक्सिन्ससुद्धा बाहेर टाकले जातात आणि एका प्रकारानं तुम्हाला स्ट्रेस कमी झाला की उत्तेजना वाढते आणि नक्कीच तुमची जवळीक वाढते. म्हणून महत्त्वाचं काय, कॉर्टिसॉल ह्या लेवल स्ट्रेसमुळं कमी होत असतात टीमुळं, म्हणून त्याचा फार महत्त्वाचा रोल हा स्ट्रेस कमी करण्यामध्ये असतो. अगदी बरोबर आहे. म्हणजे एकंदरीतच असं म्हणता येईल की स्टीममुळे कॉर्टिसॉल नावाचं जे हार्मोन आहे ते कमी होतं आणि ते सेक्ससाठी फायदेशीर आहे. अगदी बरोबर आहे. आता पुढचा माझा प्रश्न आहे तो म्हणजे स्टीममुळे कमजोरी येऊ शकते का आणि ते कसं काय? अच्छा, हे बघा, बेसिकली स्टीमचा वापर तुम्ही जसं म्हणता की कमजोरी येऊ शकते का किंवा बीपीवर परिणाम होतो का, मी तर अदर वे राऊंड असं सांगेन की ही कमजोरी कमी होते. आणि कमजोरी कमी कशी होते ते ह्या स्टीममुळे जे आहेत, वाहिन्या, कॅपिलरीज आहेत, त्या ठिकाणी जाणाऱ्या ब्लड वेसल्स आहेत, ह्या ब्लड वेसल ह्या डायलेट केल्या जातात. ब्लड वेसल डायलेट झाल्यामुळे त्या ठिकाणी लिंगाकडचा फ्लो वाढतो. फ्लो वाढल्यामुळे त्यामध्ये कठोरता किंवा ताठरता वाढते. ती वाढल्यामुळे जवळपास आउटफ्लो जो असतो, बक्स फिशर एक ॲनाटॉमिकल भाग असतो त्यावरचा कव्हर आहे, तो बंद झाल्यामुळे त्या ठिकाणी लॉकिंग होतं, ड्युरेशन देखील वाढतं आणि अशा पद्धतीनं जे तुमचं लैंगिक आयुष्य आहे ही सुधारण्यास स्टीममुळे मदत होते, त्यामध्ये कमजोरी येत नसते. असं आहे. अगदी बरोबर आहे. एक कॉल आहे डॉक्टर, तो म्हणजे सोनाली गायकवाड यांचा आहे औरंगाबाद वरून. सोनाली, काय प्रश्न आहे तुमचा? नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्कार, बोला. सर्वप्रथम तुमचं वेलकम परत येण्यासाठी सुखी जीवनाच्या मंत्रामध्ये. धन्यवाद. आणि स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. आणि सर, माझा प्रश्न असा आहे की स्टेम बाथ मध्ये प्रेग्नेन्सी मध्ये स्टेम बाथ घ्यायला चालतो का किंवा मग बेबीला काय हानी होऊ शकते का? ओके, अतिशय महत्त्वाचा प्रश्न त्यांनी विचारला डॉक्टर. प्रथम आपण त्यांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊया, आपल्या प्रेक्षकांना देखील देऊया. यांचं एकच म्हणणं आहे की आपण स्टीम कुणी घ्यावं कुणी घेऊ नये यासाठी डॉक्टरांचं सर्टिफिकेट, स्क्रीनिंग टेस्ट असते. बेसिकली काय होत असतं, स्टीममध्ये आपल्या बॉडीमध्ये जी म्युकोजा आहे, म्युकोजा म्हणजे काय, आपल्या तोंडातली जी असणारी म्युकोजा आहे किंवा सॉफ्ट असणारी म्युकस मेम्ब्रेन असतं. त्याचबरोबर आपल्या बॉडीमध्ये आपल्या खालच्या भागात किंवा आपल्या नाजूक अवयवामध्ये देखील
पुरुषांमध्ये म्हणा का स्त्रियांमध्ये त्या ठिकाणी एक नाजूकपणा आलेला असून त्यातल्या तर स्पेशली प्रेग्नन्सीमध्ये जवळपास सगळ्या प्रकारच्या बॉडीच्या ऑर्गनचा फ्लो वाढलेला असतो. त्यामुळं टेम्परेचरमुळं बऱ्याचदा मायक्रोबर्न्स होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर आतमध्ये बाळ देखील असतं. म्हणून सहसा बऱ्याचदा इव्हन विजायनानंतर मेम्ब्रेन्स असतात आणि अशा प्रकारचे तुम्हाला माहिती आहे हीट ही 115 ते 120 डिग्री फॅरनहाईट आणि सोनाचं त्यांनी विचारच करू नये कारण ती 160 डिग्री फॅरनहाईटच्या वर असते. आणि या स्टीममुळं बऱ्याचदा म्युकस मेम्ब्रेनला डॅमेज होऊन किंवा आणखी एक सांगतो तुम्हाला की स्टीममध्ये बऱ्याचदा बसल्यामुळं बॅक्टेरिया त्या ठिकाणी तयार होतात. बऱ्याचदा फंगाय तयार होत असतात आणि अशा प्रकारचं इन्फेक्शन त्यांच्या माया अंगाला किंवा वजायनल पार्टना किंवा एक्सटर्नल एनी ओरिफिसेस जे असतात त्याला झालं ते परवडत नाही. म्हणून सहसा प्रेग्नंट असताना स्टीम घेऊ नये. अगदी बरोबर आहे. त्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय डॉक्टर. मात्र त्याचे जे परिणाम आहेत तुम्ही बोलताय सगळ्यांनाच उत्सुकता आहे त्यांचे परिणाम जाणून घेण्याची. तर स्टीममुळे स्किनवर किंवा वजनावर काही परिणाम होतो का? हां, हे बघा इंडिरेक्टली कसं असतं जेव्हा आपण समजा स्विमिंग करून येतो किंवा एखादं वर्कअप करतो जिममध्ये त्यानंतर आपल्या बॉडीमध्ये स्पेसिफिक मसल पेन व्हायला लागतो. बॉडी सोरिंग झालेलं असतं. त्याला कुठंतरी बॉडी रिलॅक्स व्हायला लागते. ह्या रिलॅक्सेशनसाठी आपण स्टीममध्ये बसतो. ह्या स्टीममध्ये बसल्यानंतर ज्या प्रकारे डिहायड्रेशन होतं म्हणजे वजन कसं कमी होतं की आपल्या बॉडीतलं फ्लुइड स्वेटिंग म्हणजे स्टीममध्ये बसल्यानंतर स्वेट हे बाहेर पडलं जातं आणि तुम्हाला माहिती आहे आपल्या शरीराचा वजनाचा हा बराचसा भाग हा पाण्याने बनलेला असतो आणि हे कमी झाल्यामुळे तुम्हाला ओव्हरऑल वेट कमी व्हायला लागतं. दुसरा भाग तुम्ही जो विचारला तो स्किन विषयी उत्तर तुमच्याकडून जाणून घ्यायचंय. मात्र एक फोन आहे तो म्हणजे ऋषी अघाव आहेत कल्याणवरून. ऋषी काय प्रश्न आहे तुमचा? ऋषी आवाज येतोय? ऋषी असू दे काही व्यत्यय असेल काय येतोय? आवाज येतोय खरा ऋषी? बहुतेक असू दे आपण कॅरी ऑन करू. तर स्किनसाठी काय फायदा होतो? बेसिकली स्किनचं रिज्युनेशन म्हणजे काय की आपण जसं एखादं फेशियल करतो किंवा लेझर करतो किंवा ब्युटी पार्लर बघा म्हणजे स्टीममध्ये वगैरे हा इफेक्ट होतो का? कारण हे टॉक्सिन बाहेर पडल्यामुळं स्किनचा लेअर जो आहे इपिथेलियम बऱ्याचदा काय असतं स्किनवर डेड टिश्यू असते आणि ती डेड टिश्यू नंतर निघून जात असते. म्हणून स्किनसाठी हे अतिशय उपयुक्त असतं. आणि एवढंच नाही तर बऱ्याचदा जखमा जे असतात समजा एखाद्याला जखम झालेली आहे, वुंड आहे, अल्सर आहे किंवा डायबेटिक लोकांना बऱ्याचदा प्रिफ्यूज किंवा समोरची जी स्किन असते त्याला क्रॅक गेलेले असतात आणि या हीटमुळं ह्या स्टीममुळं त्या ठिकाणचा सप्लाय वाढतो आणि याचा जखम भरण्यास देखील अतिशय चांगला उपयोग होत असतो. वा खूप छान. आणखी एक कॉल आहे. पंकज भालेराव आहेत खोपोलीवरून. पंकज काय प्रश्न आहे तुमचा? माझं ते स्किन आहे ना हो ती लाल आणि ते बाहेर व्हाईट वाले. बर तुमचं वय सांगा मला. 27 वर्ष. ओके. डायबिटीज बीपी काही आहे का? काही नाही. लघवीला जळजळ वगैरे होते? नाही. ठीक आहे काही हरकत नाही. एक बॅलेनोपोस्टॅटिस नावाची आता हे बघा स्टीमच्या रिलेटेड उत्तर देतो मी. म्हणजे काही जणांना स्किन हे जन्मताच आपण स्किन जेव्हा मागं जात नसेल त्याला आम्ही फायमॉसिस म्हणतो मेडिकल टर्ममध्ये आणि अशा केसेसमध्ये बऱ्याचदा स्किनला क्रॅक येणं किंवा बऱ्याचदा समोरचा जो ग्लान्स असतो त्यामध्ये काही इन्फेक्शन तयार होणं, त्याला इचिंग होणं किंवा बऱ्याचदा त्या ठिकाणी लालसरपणा येणं ज्यामुळे की लघवीला त्रास होतो. बऱ्याचदा किडनीवर मागं प्रेशर देखील येऊ शकतं. ह्यांनी तज्ज्ञांना भेटावं, त्याची ट्रीटमेंट घ्यावी. नक्कीच यांना काही काळजी करायची गरज नाही. अगदी बरोबर आहे. आता आपण स्टीम विषयीच बोलूयात. म्हणजे स्टीमचा मसल्सवर काय परिणाम होतो आणि ते सेक्ससाठी फायदेशीर असतं कसं राहतं? बेसिकली एक मेकॅनिझम या ठिकाणी सांगतो. न्यूरोमस्क्युलर जंक्शन्स म्हणजे आपल्या शरीरामध्ये मेंदूकडनं जेव्हा कमांड निघते ती कमांड आपल्या मज्जातंतूद्वारे ही वाहून नेली जाते आणि या कमांड जे आहे मसल आणि नर्व ह्या न्यूरोमस्क्युलर जंक्शनला काही कॅल्शियम रिलीज आहेत, काही चेंजेस आहेत, काही स्वेलिंग आणि डिटॅचमेंटच्या प्रक्रिया घडतात आणि या प्रक्रियेमुळं तुम्हाला त्या ठिकाणी मसल जी आहे ही रिलॅक्स होते, ॲक्टिव्ह होते आणि अर्थातच मसल रिलॅक्स झाल्यामुळं फ्लेक्झिबिलिटी म्हणजे तुमच्या शरीरामध्ये येणारा बेंड, तुमच्या क्रियेच्या वेळेस जी ॲक्टिव्हिटी करताना पार्ट आहे, बाकीचे स्नायू आहेत, पायाचे आहेत, पाठीचे आहेत, हे रिलॅक्स होतात आणि ते रिलॅक्स झाल्यामुळं डेफिनेटली तुमच्या इतर ॲक्टिव्हिटी दिवसभराच्या त्याचबरोबर तुमच्या सेक्शुअल ॲक्टिव्हिटीसाठी देखील याचा अतिशय महत्त्वाचा फायदा आहे. अगदी बरोबर आहे डॉक्टर. एक कॉल आहे तो म्हणजे किरण पवार आहेत कोल्हापूरवरून. किरण काय प्रश्न आहे तुमचा? किरण आवाज येतोय? किरण हा बोला. सर तुमची जी ट्रीटमेंट घेतली म्हणजे किती तास म्हणजे फेस करू शकतो आपण? अच्छा तुमचं वय सांगा मला. 27. ठीक आहे काही हरकत नाही.
फराजी, हा प्रश्न खूप जणांना असतो. हे बघा, पहिल्यांदा आपल्या शरीरामध्ये आपण या ठिकाणी या व्यासपीठावर सायंटिफिकरित्या वैज्ञानिक दृष्ट्या प्रत्येक ॲक्ट प्रत्येक गोष्टीची माहिती द्यायला बसलेलो आहे. या ठिकाणी आपल्या प्रेक्षकांना हे माहीत असणं आवश्यक आहे की नॉर्मल ॲक्ट काय असतो, नॉर्मल तुमच्या पेनीची साईज काय असते, नॉर्मल ॲक्ट हा किती वेळ चालला पाहिजे, तरच त्यांना ॲबनॉर्मल काय हे कळेल ना. तर यामध्ये मी एक महत्त्वाचं सांगेन, बऱ्याचदा असं काही घड्याळ लावून किंवा किती वेळ झाला असं पट्टी मोजून बसायचं नसतं आपल्याला. पहिल्यांदा तुमची भावनिक इन्व्हॉल्वमेंट आहे, तुमची त्या पार्टनरशी अटॅचमेंट आहे, तुमच्या त्या ठिकाणी एक जो बॉन्ड तयार झालेला असतो. आणि जेव्हा अशा प्रकारचा बॉन्ड तयार होतो त्यावेळेस तुम्ही कधी ॲक्ट करता. हे बघा, एखाद्या गोष्टीची सुरुवात जी आहे ती जर शेवटी केली, पिक्चर आपण शेवटी बघतो आणि नंतर सुरुवातीला येतो का नाही, म्हणून सुरुवातीला तुमची अटॅचमेंट आहे, इंटिमसी आहे, क्लोजनेस आहे, आणि ॲट द एंड पार्टला जेव्हा तुम्ही ॲक्टमध्ये जाता तर ॲव्हरेज नॉर्मली कमीत कमी 15 ते 20 मिनटापर्यंत हा नॉर्मल ॲक्ट राहायला पाहिजे. ज्या लोकांमध्ये 1 मिनिटाच्या आत हे वीर्यपतन होतं किंवा वीर्यस्खलन होतं त्याला आपण शीघ्रपतन असं म्हणतो. आणि ह्या ॲक्टमध्ये 2.5 इंचापर्यंत लांबी ही फ्लॅसिड अवस्थेत किंवा स्थूल अवस्थेत असते आणि इरेक्शन नंतर त्याची लांबी 5.5 ते 6 इंचापर्यंत जाते. आणखी त्यांना काही माहिती पाहिजे असेल तर त्यांनी आपलं सुखी जीवनाचं मंत्राचं पुस्तक रेफर केलं तर भरपूर माहिती मिळेल. निश्चितच. आणखी कॉल आहे, तो म्हणजे मोहन आहेत माजलगाववरून. मोहन, काय समस्या आहे तुमची? मोहन, मोहन आवाज येतोय? हा, बोला. मला आमच्या 2-3 मुलाला पायाचे आजार आहेत. बर. पेशी कमी म्हणजे डॉक्टर लोक असं बरेच मुंबई ठिकाणी ते तपासून आले, तरी बी त्याचा काही उपयोग होईना त्याला. पायाचा आजार काय आजार आहे सांगा मला थोडक्यात. पेशी कमरेपासून खाली लोळेपणा आहे. अच्छा, बरोबर आहे. 25 वर्षापासून पुढे. राईट. मी सांगतो तुम्हाला फराजी, अशा केसेसला तुम्हाला मस्क्युलर डिस्ट्रॉफी ही एक जेनेटिक कंडिशन आहे. जशा कंडिशनमध्ये आम्ही मेंटल रिटार्डेशन आहे, सेरेब्रल पाल्सी आहे, किंवा काही कारणामुळं जन्म होताना त्या ठिकाणी जी मज्जासंस्था आहे मुलांची आणि हे जेनेटिक आहे, म्हणजे दोन्ही मुलांना आहे, तर अशा केसेसमध्ये यांचं क्रोमोझोमल स्टडी, क्रोमोझोमल ॲनालिसिस हे केल्याशिवाय पुढच्या बाळाची तयारी करायची नसते. आणि ज्यांना हे पॅरालिसिस आहे, मी एक महत्त्वाचं सांगतो, गोळ्या औषधांनी याला फरक पडत नाही. नॅचरली त्या ठिकाणी सेल्युलर थेरपी, तुम्ही स्टेम सेल थेरपीबद्दल ऐकलं असेल, अशा केसेसमध्ये या सेल त्या ठिकाणी देऊन प्रॉक्झिमल आहे, डिस्टल आहे, मस्क्युलर ॲट्रॉफी, डिस्ट्रॉफी डेव्हलप करता येते. आणि तज्ज्ञांना भेटावं, नक्कीच त्यांना चांगला रिझल्ट येऊन जाईल. आणि पुढची प्रेग्नन्सी येताना क्रोमोझोमल स्टडी केल्याशिवाय पुढची प्रेग्नन्सी करायची नाही. अगदी बरोबर आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर त्यांना मिळालेलं आहे. मात्र माझा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे स्टीममुळे जॉईंटवर काय परिणाम होतो? हां, तर बऱ्याचदा तुम्हाला आठवतं का फराजी, आपण एक्झरसाईज करायला जायच्या अगोदर पण स्टीम घेतात. हो. आता मी बऱ्याचदा काय सांगितलं, आपण एक्झरसाईज झाल्यानंतर समजा सोरिंग पेन कमी व्हायला पण घ्यायचं असतं, पण बऱ्याचदा इट इज अ पार्ट ऑफ वॉर्मअप. म्हणजे आपण एकदम डायरेक्टली जाऊन त्या स्ट्रेचिंगवर किंवा त्या ट्रेडमिलवर जाऊन आपण पळत नाही, कारण एकदम सडन झटका वगैरे बसून त्या ठिकाणी जॉईंटला डॅमेज होऊ शकतो. तर अशा स्टीममुळं न्यूरोमस्क्युलर जंक्शन रिलॅक्स झाल्यामुळं त्या ठिकाणी जॉईंट लूज होतात, मसल लूज होतात, टेंडॉन लूज होतात. आणि म्हणून नंतर ट्रेडमिल करताना किंवा आणखी काही एक्झरसाईज करताना त्यामध्ये डॅमेज व्हायचे चान्सेस कमी असतात. आणि नक्कीच जॉईंट पेन आणि जॉईंट रिलॅक्सेशनसाठी याचा अतिशय उत्तम फायदा होतो. अगदी बरोबर आहे. आणखी कॉल आहे डॉक्टर, तू म्हणजे अक्षय मुकुल आहेत पुण्यावरून. अक्षय, काय समस्या आहे तुमची? मला हे विचारायचं आहे की आता स्टीम बाथ किती वेळा घेतली पाहिजे, म्हणजे महिन्यातून किंवा एक मंथ किंवा 2 महिने? अच्छा. काय सांगाल? हे बघा, हे वेळेचं पण बंधन महत्वाचं आहे बरं का. तुम्हाला माहिती आहे, अति तिथं माती असते. म्हणजे तुमचा स्टीम किंवा सोना जरी जास्त झाला ना, स्किनला डॅमेज होतो, स्किनला ड्रायनेस होतो, डिहायड्रेशन होतं. बऱ्याच जणांना फराजी डिहायड्रेशन जाऊन चक्कर येते, किंवा बऱ्याचदा आम्ही काय सांगतो, हे ज्यांना एपिलेप्सी आहे किंवा ज्यांना काही आजार आहे, हायपरटेन्शन आहे, उदाहरणार्थ प्रेग्नन्सी आहे, अशा लोकांना, किंवा बरेच जण इंटॉक्सिकेशन, तुम्हाला माहिती आहे बरेच जण अल्कोहोल किंवा इतर पदार्थाचे काही पदार्थ घेऊन देखील स्टीममध्ये अजिबात जायचं नसतं, कारण याचा इफेक्ट डिहायड्रेशनमुळे त्यांचे BP कमी होऊ शकतं. आणि जास्तीत जास्त 15 ते 20 मिनटं हा नॉर्मल स्टीमचा टाईम आहे, जेणेकरून त्यांना इफेक्ट चांगला येईल. आणि हे विटतात किती वेळा करावं आठवड्यातनी, कमीत कमी आठवड्यातनं 3दा तरी स्टीम घ्यावी. आणि फारच नाही जमलं तर बऱ्याचदा इव्हन मिनिमम 15 दिवसातनं 1दा ते 2दा स्टीम घेतली पाहिजे, जेणेकरून त्याचा फायदा त्यांच्या स्वास्थ्यासाठी, आरोग्यासाठी आणि विशेष म्हणजे लैंगिक आयुष्यासाठी नक्कीच होणार. अगदी बरोबर आहे डॉक्टर. एक कॉल आहे तो म्हणजे शिवाजी शिंदे आहेत पनवेलवरून. शिवाजी, काय प्रश्न आहे तुमचा? हॅलो. हा, बोला. बोला. हा, ते मुलीच्या
म्हणजे अंथरूण ओलं करण्याविषयी विचारायचं होतं. ती 12 वर्षाची आहे मुलगी, पण अजून अंथरूण ओलं करते. अच्छा अच्छा, बर बर बर, ठीक आहे, काही हरकत नाही, बोलूया ना. हे बघा किती कॉमन प्रश्न आहेत पाहिले. म्हणजे अक्षरशः तुम्ही विचार करा, हा इतका सोशल प्रॉब्लेम असतो जेव्हा मुलगी मोठी होते, वयात येते. बऱ्याचदा तुम्हाला सांगतो, मामाच्या गावी पाठवता नाही, पाठवत पण नाहीत का, बाबा आपली मुलगी आहे, बाहेर गेल्यानंतर असं कळलं कोणाला काही झालं काय करणार. याला आमच्या भाषेत म्हणतात नॉक्च्युरनल इन्युरेसिस. नॉक्च्युरनल इन्युरेसिस मध्ये काही कारणामुळे रात्रीच्या वेळामध्ये मुलगा असो मुलगी असो अंथरुणामध्ये त्यांना लघवी होते. अशा केसमध्ये पॅरेंटनी घाबरायचं नाही. सर्वात महत्त्वाचं त्यांचं इन्व्हेस्टिगेशन करा, सोनोग्राफी करा. त्यांचं बऱ्याच जागा गरज पडली तर आम्ही सिस्टोस्कोपी करतो. अतिशय चांगल्या प्रकारचे मेडिसिन आहेत. बायोफीडबॅक म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यांना काही किगल्स एक्सरसाइज करणं, त्याचबरोबर त्यांना रात्री झोपताना कमी पाणी प्यायला देणं, किंवा पालकांनी त्यांना रात्री 1-2दा झोपेतनं उठवणं. आणि आणखी काही न्यूरोलॉजिकल कॉज आहे का, आणखी काही वेगळी पॅथॉलॉजी आहे का, हे पाहण्यासाठी आम्हाला परत त्यांनी तज्ज्ञांना भेटावं. ह्याला नक्कीच ट्रीटमेंट आहे, ह्याला घाबरायची गरज नाही. अगदी बरोबर आहे. आणखी एक कॉल आहे, तो म्हणजे नांदेड वरून आहे श्रीनिवास. श्रीनिवास, काय प्रश्न आहे तुमचा? श्रीनिवास आवाज येतोय? बहुतेक आवाज त्यांचा पुढे जाऊया आपण, नंतर परत येईल आणखी. हो, माझा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे ब्लड प्रेशर ज्यांना आहे त्यांनी स्टीम बाथ घ्यावा का? अच्छा, अतिशय उत्तम प्रश्न आहे आणि हा कॉमनली विचारला जातो. हे बघा काय असतं माहिती का, ब्लड प्रेशर कमी होणं आणि ब्लड प्रेशर जास्त होणं ह्या दोन्ही व्याधी असतात. म्हणजे कमी होणाऱ्याने देखील, किंवा हायपोटेन्शन ज्याला म्हणतो, की जेव्हा बीपी हे 80-90च्या खाली यायला लागते सिस्टॉलिक, त्यावेळेस चक्कर वगैरे यायला लागते, कारण डिहायड्रेशन. म्हणून याला काळजी काय घ्यायची असते, जाताना इलेक्ट्रोलाइटचं पाणी आहे, बऱ्याचदा आपण जिममध्ये पाहतो बघा, सप्लिमेंट्स आहेत, प्रोटीन्स आहेत, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस आहेत, ते पण लिमिटेड तर ते घ्यायला पाहिजे. त्यामुळे त्यांना हायड्रेशन मेंटेन होईल. पण बऱ्याचदा मी असं सांगितलेलं की स्टीम व्हायच्यामध्ये वासोडायलेटेशनमुळे म्हणजे ओल्ड एजमध्ये ज्या वेसल कडक झालेल्या असतात, ॲथेरोस्क्लेरोसिस झालेले असतात, ते रिलॅक्स होतात, उलट ते बीपी कंट्रोलमध्ये आणायला मदत करतात. पण याच्या अनुषंगाने सांगतो, सोनामध्ये या उलट पल्स रेट वाढतो, ब्लड सप्लाय वाढतो, त्यामुळे बीपी जास्त होण्याची शक्यता असते. थोडक्यात सांगेन, तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय कुठली गोष्ट करू नका. अगदी बरोबर आहे. एक कॉल आहे, तो म्हणजे महादेव आहेत पुण्यावरून. महादेव, काय समस्या आहे तुमची? नमस्ते सर. नमस्ते, बोला. सर, मला विचारायचं आहे, हे स्टीम बाथ मशीन कुठे मिळतंय? अच्छा अच्छा ते घरी वापरू शकतो का, त्या स्टीम बाथ सेंटरला जावं? अच्छा अच्छा अच्छा, हे बघा, म्हणजे टॉपिक आपण का चालू करतो, आहेत की नाही प्रश्न आहे. आपल्याला वाटतं की हा सिंपल टॉपिक आहे, सगळ्यांना नसतं. मला बरेच जण विचारतात, इव्हन बऱ्याच जणांना ही स्टीम काय असतं, स्टीम बाथ कसं माहीत नसतं. स्टीम म्हणजे एका क्लोज चेंबरमध्ये कंट्रोल स्थितीमध्ये पाण्याचं जे आहे वाफ सोडली जाते, जेणेकरून तुम्हाला शरीरावर त्याचा परिणाम होतो. असे रेडीमेड स्टीम बाथ तुम्हाला बाहेर मार्केटमध्ये अवेलेबल असतात. किंवा समजा आता बरेच जण म्हणतात की ज्यांना अफोर्डेबल नाही, ज्यांना घेऊ शकत नाही, त्यांनी काय करावं, अशा कंडिशनमध्ये आपल्या कॉर्पोरेशनचे पूल आहेत, सगळ्या ठिकाणी हार्डली वर्षाच्या 2-1,000च्या फीसमध्ये त्या ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकतात. किंवा रेडीमेड स्टीम बाथ हा त्यांना मिळू शकतो, तो घेऊन त्या ठिकाणी त्याचा ते वापर करू शकतात. अगदी बरोबर आहे डॉक्टर. आता क्विज टाइम झालेला आहे आणि मला विनरचं नाव घोषित करायचंय. ते म्हणजे मागच्या फ्रायडेला ज्यांनी बरोबर उत्तर दिलेलं होतं ते म्हणजे मिस्टर दीपक खोत आहेत, निपाणी, कर्नाटक मधून. त्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि त्यांना या ठिकाणी पुस्तक मिळालेलं आहे आणि तुमच्यासोबत फोटो काढण्याची संधी देखील मिळालेली आहे. पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. नक्कीच, त्यांचं मनापासून अभिनंदन. स्वतःहून कर्नाटकहून, निपाणीहून, औरंगाबादच्या हॉस्पिटलला येऊन त्यांनी हे पुस्तक नेलेलं आहे. म्हणजे एवढी तिची अटॅचमेंट त्यांची त्या पुस्तकाची होती आणि ते भेटून खरंच फार आनंदित झाले. निश्चितच. आता लकी ड्रॉची वेळ झाली आहे. म्हणजे ज्यांनी मागच्या आठवड्यामध्ये विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलंय त्यांचं नाव घोषित करूयात आणि एक चिठ्ठी काढूयात आपण. आता एक काम करूया, आता यावेळेस चिठ्ठी आता तुम्हाला काढायची, कारण कसं प्रत्येक वेळेस रोटेशन असतं. तर तुमच्या हस्ते आज चिठ्ठी काढूया. हो, घ्या आणि डिक्लेअर करा. सोमनाथ गायकवाड आहेत, अंबड रोड, जालन्यावरून. मनापासून अभिनंदन त्यांचं. मनापासून अभिनंदन. आणि म्हणजे मला सांगायला आवडेल की आपला जो प्रश्न आहे तो होता, सेक्स साठी फायदेशीर असण्यासाठी स्टीम रूमचं टेम्परेचर किंवा मॉइश्चर किती असावं आणि स्टीम किती वेळ घ्यावी. आणि याचं जे बरोबर उत्तर आहे ते म्हणजे स्टीम रूमचं टेम्परेचर किंवा मॉइश्चर हे 100% असावं आणि स्टीम 15 ते 20 मिनिटं घ्यावी. म्हणजे आपल्या ह्या स्टीमच्या टॉपिकमुळे बऱ्याच जणांनी नुसतं आपलं टॉक देऊन उपयोग नाही, स्टीम घ्यायला चालू केलं पाहिजे. त्यांना चालू केलेलं आहे आणि त्यांनी रिझल्टही त्यांना मिळेल. आणि नक्कीच त्यांचं आणखी अभिनंदन. आणि त्यांनी परत एकदा पर्सनली भेटून ते जे गिफ्ट आहे
पद्धतीने घेऊन जावं. निश्चितच कॉन्टॅक्ट करावा, त्या ठिकाणी नंबर्स आहेत. आणि आणखी जो आजचा प्रश्न आहे तोही विचारायचा राहिला डॉक्टर, आणि तो म्हणजे स्टीममुळे कोणतं हार्मोन कमी होतं ज्यामुळे स्ट्रेस कमी होऊन सेक्स लाईफसाठी फायदेशीर ठरतं. हा आपला आजचा प्रश्न आहे. पुन्हा एकदा विचारते, तो म्हणजे स्टीममुळे कोणतं हार्मोन कमी होतं ज्यामुळे स्ट्रेस कमी होऊन सेक्स लाईफसाठी फायदेशीर ठरतं. आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पुढच्या गुरुवारी संध्याकाळपर्यंत पाठवायचं आहे. नंबर्स इथे दिलेले आहेत. आणि आता एक शेवटचा प्रश्न मला विचारायचा आहे डॉक्टर, तो म्हणजे आपल्या पुस्तकाविषयी आहे, सुखी जीवनाचा मंत्र. याच्याविषयी बरेचसे लोक बोलत असतात, याविषयी तुम्ही काय सांगाल? फराजी, तुम्हाला सांगतो, माझ्याकडे जसं मराठी झालं, इंग्रजी झालं, आता सर्वांची मागणी आहे ती हिंदीमध्ये सुरुवात करण्याची. आणि त्या अनुषंगानं आपण ऑलरेडी काम सुरू केलेलं आहे. आणि हिंदीमध्ये देखील त्याची आवृत्ती लवकरच येणार आहे. कारण हिंदीमध्ये बऱ्याच जणांचं, समजा आपल्या इव्हन महाराष्ट्रातच नाही, पुन्हा भारतभर आपले पुस्तकं जातात, इव्हन आपल्या इंडियाच्या बाहेर देखील जात असतात. तर एक सेक्स एज्युकेशन, सेक्स अवेअरनेस, आणि वयात सुरुवातीला येतानापासून ते 100पर्यंत सगळ्याला नॉलेज देणारं हा एक मोठा मंत्र आणायला हरकत नाही. अगदी बरोबर आहे. आणि तुम्ही देखील या ठिकाणी आपल्या सर्व प्रेक्षकांना सुखी जीवनाचा मंत्र देत असता, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमस्कार. आणि यासोबतच आजच्या आपल्या सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय दहिफळेंसोबत या विशेष कार्यक्रमात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूयात नवीन विषयासह. तोपर्यंत पाहत रहा साम टीव्ही.